सो आज आमच्याकडे बनणार आहे चिकन. त्यासाठी बघा आई नारळ फोडते. आणि हे नारळ वृषालीच्या बांगड्याचा कार्यक्रम होता ना तेव्हा आले होते. असे गावाकडे असे नारळ असतात. आमच्या मळ्यामध्ये पण नारळाची झाड आहेत. कुदळ आहे ना हातातली, बेडग्यान फोडते बघा. हाताला लागेल आरामात आरामात. चांगलं तर निघेल नाही, आरामात आरामात. आट्टा पिट्टा किती करायला लागतं मटणाला. कोणत्या पोरांसाठी बनवत आहे? माझ्यासाठी ना ग? सगळ्यांसाठी नाही म्हणजे मी असली का, मी समोर असली का सारखं करायचं माझ्यासाठी. परत आता तो 4 वाजता आहे येणारच आहे मग म्हणून जमतंय. माझा वैभव हाय, विशाल जायचा आहे, तो हाय, विवेक काय हाय. नाही तर थोडा विशालाला म्हणा तुझ्यासाठी का? सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी. बरं मी तर पहिल्यांदा कोंबडी खाताचे वापरायची. सकाळी ती कोंबडी बघूनच कस तर झालेला गाई लय ओरडत होती. खरं आहे का पाणी? याला बोलतात नारळाचा डोळा. आणि त्या डोळ्यामध्ये ना खुंटी टाकली. त्याच्यात बघा आता पाणी कसं निघते तुम्हाला दाखवते. हा बघा सिस्टीम कशी असते. हे काय बघा, पूर्ण नारळ फोडायची पण गरज नाही. अशा पद्धतीनं पाणी पडते नारळाची. इशू आली बघा तिकडून. इशू गुंडू प्यारे कृष्णा या 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 या. इथं काय चाललंय हे सगळं बघायला लागतं आमच्या मॅडमला. ना आपल्या नारळासारखा नारळ आहे. बाप रे, बघू किती पाणी निघलं बघा. ग्लास भरून पाणी निघाले. अगं ह्याचं पाण्याचा वास येते बघा. एवढं पाणी निघलं बापरे. ग्लास भरून आले ते मागे. आता नारळ फोडते. ह्याचं खोबरं काढून आता मसाला बनवणार आहे. बघू. वाव कसलं भारी नारळ. पांढरा शुभ्र एकदम. कठीण आहे पाण्याचं नको. कठीण आहे, कठीण नारळ निघाले आता. पण चांगलं आहे स्वतः. बघते पिऊन बघ. पाणी एवढं निघालं खरं बरं का. पण ते पाणी खराब निघाले. त्यामुळे ह्याचं ओम मट स्वाहा करावं लागतं आता या पाण्याचं. नको नाही एवढं बघा किती पाणी निघालं असं वाटत होतं. आता ह्याचं ओम मट स्वाहा केले बाळा. सो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तुमचं. आणि आमच्याकडे बघा आज किती तयारी चालू आहे. कारण आज स्पेशल काय मावशी आपल्याकडे? मटन कोंबडीचं देशी. मावशीचं कांदा बसल्याच मावशी आमच्या कांदा चिरायला. जोरात बोला जोरात बोला. भाजी करायची ना. हे बघा कांदा. किती कांदे घेतले? 2-3 कांदे घेतले. तुम्हाला चिकन पण दाखवते. एक घरची कोंबडी आहे, गावची कोंबडी. बघा हे बघा मटण. मला बघूनच कसं अक्षरशः वाटते कधी बघितले नाही. आणि कोंबडीचं मटण तर मला वाटतं पहिल्यांदाच खाते आता, म्हणजे बरेच वर्ष सोडल्यानंतर. त्यात अंडी पण दिसतात. बघू आता हे करणारे कोण करणार आहे? आईच करेल मटण. चला ओके. हा चुलीवर कांदा भाजायला चालू आहे. आणि लसूण किती घेतले? मग कांदे किती घेतले होते? कांदे 4 घेतले होते कांदे. आणि लसूण पण भरपूर घेतले. एवढं हे सगळं मिक्स करून तेलात भाजतायत चुलीवरती. हे जरा ह्याच्यामध्ये खोबरं टाकायचंय का? हा खोबरं वेगळं भाजायचं. हेच पहिलं भाजून घ्यायचं. मावशी भाजून घेत आहेत चांगलं मस्त. कांदा चिरलेला ना. हा टाकून पण येते ना. एवढी वास ना. हे बघा चोपामध्ये तेल गेलं आता. तेल ओतले. आणि ह्याच्यामध्ये ना हे मटण आहे. ह्याच्यामध्ये मिक्स केले की गरम मसाला आहे ना, मटण मसाला.
बघा हा मटण मसाला होता ना, हा मटण मसाला सुहानाचा याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकले मीठ आणि हळद हे सर्व मस्त प्रकारे मिक्स केले आणि मग हे तेलामध्ये टाकायचं. मावशीने तिकडं साईड बाय चालू आहे बघा आमचं. हे काय खोबरं आता भाजायला घेतले इकडे चुलीवर. लय घाई बाबा ह्या दोघींची. मटण खायचं बाबा, आमचं असं काही नव्हतं मावशी मटण खायचं. आई म्हटले असं आता सगळे चालेत राय. तेल कळलं गरम झालंय. ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं मटण जाणार आहे. ताट घातला होती का लगेच शिजतं. कोंबडीचं लगेच शिजतं का. त्याच्यावरती झाकलं. याच्यावर पाणी होते का. आपण तर खात नाही. खोबरं चालेल, खोबरं भाजतं. मी खात नाही पण पोरांना स्वतः बशी नाही सगळे. बघा माझी जरा डिमांड वाटते बहुतेक. मला जरा जास्त द्यायचं म्हणते. परत खायला भेटत नाही म्हणून आईने मला ते करणंच बरोबर वाटणार नाही. मी केली बी नसते. याच्यात पाणी ओतून ठेवले बघा. आणि हे आई कधी ओतायचं पाणी त्याच्यात. खाल्ल्यावर पाणी सुटल्यावर पाणी खाली सुटायला लागलं की मग ओतायचं. इकडे कांदा भाजून घेतलाय आणि खोबरं भाजायचं चालूच आहे. आणि मग ह्यांचा मसाला करायचा मावशी. यांचा मसाला करायचा आणि टाकायचं मिक्स करून. चला आता हा मसाला आहे बघा. ह्याच्यामध्ये काय घेतलंय कांदा कोथिंबीर नाही ना. कोथिंबीर अजून कोथिंबीर मागे यायला लागले आमची कोथिंबीराचं वाट चालते. कांदा लसूण आणि खोबरं आणि जिऱ्याची पूड आहे ना, जिरे केलेले. हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा. बारीकच नाही ना. खोबरं आहे बारीक. मसाला टाकून मग ओपलायला ठेवायचं. आणि मावशी आमच्या माळकर आहेत. मावशी तुम्ही माळकर आहे ना, मग मटण कसं काय बनवता. काय पोरांच्यासाठी कोण बनवून पोरांच्यासाठी बनवायला लागते है ना. पोरांना करून दिलं खायला, आपण नाही बनवलं. तुम्ही लय हळू बोलता त्यामुळे आवाज येत नाही मावशी तुम्ही काय बोलता. पोरांच्यासाठी बनवायला लागते. माळ घातली तरी पोरांना कोण देणार आपल्या. आपण नाही करणार तर कोण करणार. इकडे आमचं गॅसवर मटण चालू. सीमाला आमच्या चुलीवरचं मटण लय आवडतं. मी तर काय चुलीवरचं एकदा खाल्लेलं छान लागते. किचनमध्ये भयंकर गरम होते. आई भाकरी बनवते इकडे. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी सगळं चालू. सीमा माझी काम करते. सीमा माझी काम करते चुलीवर. आणि मी बसून खाते ना. बसून खायला पाहिजे. माहेर कशासाठी असते बसून. भाव सीमा माझ्या आली मावशी मला म्हणते तू बसून खाते. सीमा माझी मुद्दा मिक्सर चालू केलाय मावशी. मुद्दा मिक्सर चालू केलाय. भाव काय म्हणते. भाव ओरडायला लागला का मावशीचं. मावशी हुशार झाले त्या. तुम्ही म्हणते मावशी हुशार नाही. तुम्ही बोलायला लागलं का ते ही करते द्या. मिक्सर चालू करते द्या. आवाज नाही यायला पाहिजे. मावशी म्हणते सीमा काम करते मी बसून खाते. माहेर बसायसाठी असतं. पण मला सांग मावशी तुम्ही माहेरात गेलो काय काम करता. हा मग आपण काय काम करत नाही. मला म्हणते त्या बसून खायचं असतं. माहेर बसून साठी असतं का नाही. आई मला म्हणते तू काही काम करू नको. बाकी माझी बसत नाही ग. सीमाला दिसलं का काम करत राहते. ताईडी तू संजू. आम्ही नाही काम करत. नाही मी थोडं थोडं करते मावशी. तुला आता करायला लागले. तू आता पुरी तुला आता कळायला लागले वैसं. मला आता कळायला लागले म्हणजे. मला पहिल्यापासून कामाची काय आवड नव्हती बाबा. मला काही काम करूच वाटत. हे मटण शिजलंय चिकन पूर्ण. ह्याच्यात पाणी ठेवलं. आई पाणी ओतायचंय का हे टोपात खाली. हा ये
याच्यात आता शिजले, गॅस एकदम बारीक केलं, पूर्ण शिजलेच ते. खरं तर चुलीवर शिजवायचं होतं पण ते गॅसवरती शिजवले. बापरे, भरपूर केलेलं दिसतंय, अख्खा टोप भरलेलं दिसतं बाबे. काय 2-4 दिवसाच केलंय का काय? एका दिवसात संपते खायला. मसाला टाकला आणि भाजी सुद्धा आपली पूर्ण रेडी झाली. तर तुम्ही बघाल, हे बघा, हे लाल असा तवंग पण आला. एवढी भरपूर केली कारण फॅमिली मोठी आहे, खाणारे पण भरपूर लोक आहेत. आणि इथे आपली भाजी आहे ना रेडी झालेली आहे, पूर्ण शिजून. तिखट मीठ ऑलरेडी मी चेक केलं, शिजले भाजी. आता कोंबडीच मटण आहे तर म्हणतात की लवकर शिजतं, त्यामुळे आता गॅस बंद करायची वेळ आली. अजूनही गॅस चालूच आहे, बारीकसा गॅस ठेवलाय. आणि हे बघा अशा पद्धतीनं. तर चला आता खातो हे मटण, कारण आज हे बघा हे शिजले अक्षरशः मटण. तुम्हाला सांगते, लग्नाच्या आधीपासून मी शान टाकते, रोज मी शान टाकते सकाळची. आपण दोघं शांत टाकतो. वैफीच्या मसापत्र की मी सकाळी आल्या आम्ही सकाळी म्हणतो आपण दोघं छान आहे. शनू जेव ना. हे पिठाचं पाणी केलं तर आईने याच्यात पीठ टाकले बघा. पिठाचं पाणी पण त्याच्यात ऍड केलंय. आणि आता अगदी टोप भरून मटण झालेलं आहे. आमच्या नाही, टोप भरून मटण झाले. तवंग आला. चिकन आहे. किती दिवसांचा असं टोप भरलं वाटतं की 2-4 दिवसांसाठी भाजी करून ठेवली. खायला भरपूर. किती जण आहेत गाई आता खायला? 5-7 जणांसाठी एवढा टोप अख्खा, बापरे. तर चला आता ऑलरेडी झालंय सगळं. आई वाढते बघा मटण. आता कोंबडीची एवढी बारकी आहे, त्याच्यात ती मटण, कोंबडीचं मटण मी तर किती वर्षातून खाते माहितीये का, मला तर आठवतच नाही. मी जेव्हा पहिले मटण, आणि मी तर आता 3 वर्षापासून मटण खाते. म्हणजे ह्याचा अर्थ मी मटण पहिल्यांदा खाते कोंबडीचं. आरवी काय गुंडू कृष्णा, ही इशू बघा. ही खाणार आहे का? मला काय खायचं आहे का? आज माझा विशाल बी जायचा आहे, विवेक व्याव खास कट किती आलाय काय म्हणून कापले तुझ्यासाठी खरंच नाही, तो मग माग मग असतं खायला ना, म्हणून म्हणजे विक्यान परवाच खाल्ले. विक्याला देऊच नको असं पण. विक्या नाही दिलं तर चालेल ना? हा, कशाला आवाज किती हाल निघते, कशाला. मी घ्यायचं थांब. श्री स्वामी समर्थ. माझ्या तोंडात आले सवय ना रोजची. मी तो नाही ना चांगलं.